श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे हनुमान जयंती. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होतील व आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल. आता सर्वात प्रथम आपण एक उपाय करायचा आहे. तर आपण तेल घ्यायचं आहे. अगदी मोठी पंती असेल तर त्या मोठ्या पंतीमध्ये आपण तेल घ्यायचं आहे किंवा काशाची वाटी तुमच्याकडे असेल तर त्या काशाच्या वाटीमध्ये देखील तुम्ही तेल घेऊ शकता. संपूर्णपणे भरून तेल घ्यायचं आहे. आता या तेलामध्ये आपण आपला चेहरा बघायचा आहे. तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर व्हावे यासाठी मनोकामना करायची आहे. अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या तेलामध्ये चेहरा बघायचा आहे. मग आता प्रत्येक व्यक्तीसाठी आपण तेल हे वेगळे घ्यायचं आहे. अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलं तरी पण चालेल, पण त्यामध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे. अगदी पंतीमध्ये देखील घेऊ शकता. आपले नाक, डोळे, तोंड हे त्या पंतीमध्ये देखील आपल्याला दिसत असतं. अगदी जर उजेडात गेला तर तुम्हाला तुमचा चेहरा त्या तेलामध्ये नक्कीच दिसेल. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होत असते. आता हे जे काही तेल आहे तर ते तेल घेऊन आपण मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर हे असतंच. तर तिथे गेल्यानंतर आपण हे तेल, जिथे मोठा दिवा असतो तर त्या तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये टाकत असताना आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर व्हावे, तसेच तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही बोलू शकता. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर त्याबद्दल तुम्ही मारुतीरायाला सांगायचं आहे. आता तिथे हे तेल टाकल्यानंतर आपलं करंगळी शेजारचं जे बोट आहे तर ते बोट आपण आपल्या कंठावरती ठेवायचं आहे आणि आपण 9 वेळा राम 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 या मंत्राचा जप करायचा आहे. आता भगवान श्री हनुमानांना राम मंत्र हा अत्यंत प्रिय आहे. श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहे. यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असे मानले जाते. आता या दिवशी आपण तिथे तेल अर्पण करायचं आहे. तसेच राम राम या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य असेल तर आवर्जून हनुमान चालिसा देखील पठण करू शकता. यामुळे देखील आपल्यावरती येणारी सर्व संकटे ही दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण आणखीन देखील काही उपाय करायचे आहे. तर आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपण कणिक मळून घ्यायचं आहे. कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकावं. तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता. आता यासोबत आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. आता हे काळे तीळ आपण घरामधील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचे आहे. मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, उतरवताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे याच्या मागे लागलेली असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे. माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर तेच काळे तीळ दुसऱ्या व्यक्तीवरून देखील उतरवायचे आहे. घरातील सर्व व्यक्तींवरून हे काळे तीळ उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरवायचं आहे. म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी माझ्या घराच्या मागे असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे. माझ्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे. आता आपण मुलाला किंवा पतीला जेव्हा त्यांची नजर काढत असतो तर तेव्हा त्यांना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही. आता यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं आणि थोडेसे सेपरेट वेगळे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे उडीद असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. थोडीशी साखर घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता मंदिराच्या बाहेर देखील तुम्हाला पिंपळाचं झाड हे बघायला मिळतं किंवा अगदी रस्त्याच्या कडेला कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही गेलात तरी पण चालेल. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे.
आता तिथे माता लक्ष्मी देखील वास करते, कारण की जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच. आता तिथे गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम कणकेचा जो काही चौमुखी दिवा आणला होता तर तो सर्वात प्रथम प्रज्वलित करायचा आहे. त्याला आसन देखील द्यायचं आहे. पिंपळाचं एखादं पान खाली ठेवू शकता, त्यावरती थोड्याशा खंड अक्षता ठेवाव्या, त्यावरती थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तेल टाकावं, थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आता आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे. आता यानंतर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करावा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता आपण जे काही काळे तीळ सर्व व्यक्तींवरून उतरून घेतले होते तर ते काळे तीळ देखील आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी त्यांच्या मागे असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे, असे म्हणत आपण हे काळे तीळ त्या पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायचे आहे. आता आपण पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तसेच थोडेसे उडीद आणि साखर देखील पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते. आता यानंतर आपण पिंपळाच्या खोडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती मागायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायचे आहे. अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल. तसेच या दिवशी आपण घरामध्ये देखील एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये आपण चमेलीचं तेल टाकायचं आहे. चमेलीचं तेल नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोहरीचं तेल किंवा शुद्ध तूप टाकू शकता. आता दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. 2 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटले नसावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे, असे 2 लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता हा दिवा आपण मारुती रायासाठी लावलेला आहे. आपण हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. तसेच ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः या मंत्राचा देखील जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जप करायचा आहे. आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी 2 तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता आपली सेवा झाल्यानंतर आपली इच्छा, मनोकामना आपण मारुती रायाला सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.